हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो, या व्हिडिओत आपण इन्सुलिनचं क्लासिफिकेशन अँड त्यावरचे क्वेश्चन्स पाहणार आहोत. तर खूप महत्त्वाचा टॉपिक आहे आणि या क्लासिफिकेशनमधून प्रत्येक एक्झामला क्वेश्चन्स येतात. तर सगळ्यात आधी इन्सुलिन काय असते? तर इन्सुलिन इज ए हॉर्मोन सिक्रेटेड बाय बीटा सेल्स ऑफ पॅनक्रियाज. आपल्या पॅनक्रियाजमध्ये ज्या आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स असतात त्याच्या बीटा सेल्सपासून इन्सुलिन सिक्रेट होते. अँड प्रिव्हियस व्हिडिओ जो ओरल हायपोग्लायसेमिक ड्रग्सवर होता त्यामध्ये आपण पाहिलं की डायबिटीजचे 2 टाईप्स असतात. त्यामध्ये जो टाईप 1 डायबिटीस मेलिटस असतो, ज्याला इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीस मेलिटस म्हणतात, त्यामध्ये आपल्या पॅनक्रियाजमध्ये ज्या आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स असतात त्याच्या बीटा सेल्सपासून जे इन्सुलिन सिक्रेट होते ते होत नाही, कारण टाईप 1 डायबिटीसमध्ये बीटा सेल्स डिस्ट्रॉय होतात. टाईप 1 डायबिटीस मेलिटसमध्ये बीटा सेल्स डिस्ट्रॉय होतात अँड इन्सुलिन सिक्रेट होत नाही, आणि म्हणून त्याला इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीस मेलिटस म्हणतात. अँड यात तुम्हाला बाहेरून इन्सुलिन घ्यावं लागते, बाहेरून तुम्हाला इन्सुलिन ॲडमिनिस्टर करायला लागते. तर आपण पाहू शकता टाईप्स ऑफ इन्सुलिन. तर यात सगळ्यात आधी येते रॅपिड ॲक्टिंग. रॅपिड ॲक्टिंगमध्ये येते इन्सुलिन लिस्प्रो, इन्सुलिन ॲस्पार्ट अँड इन्सुलिन ग्लुलिसाइन. रॅपिड ॲक्टिंगमध्ये येते इन्सुलिन लिस्प्रो, ॲस्पार्ट अँड ग्लुलिसाइन. त्यानंतर येते शॉर्ट ॲक्टिंग. शॉर्ट ॲक्टिंगमध्ये येते तुमचं रेग्युलर इन्सुलिन. रेग्युलर इन्सुलिन इज ए शॉर्ट ॲक्टिंग इन्सुलिन. त्यानंतर इंटरमिडिएट ॲक्टिंग इन्सुलिनमध्ये येतात इन्सुलिन झिंक सस्पेन्शन ऑर लॅन्टे, इन्सुलिन झिंक सस्पेन्शन ऑर लॅन्टे अँड न्यूट्रल प्रोटामाइन हेगॅड्रॉन ऑर NPH. NPH म्हणजे न्यूट्रल प्रोटामाइन हेगॅड्रॉन. त्यानंतर येते लॉंग ॲक्टिंग. लॉंग ॲक्टिंगमध्ये येते इन्सुलिन ग्लार्गिन, प्रोटामाइन झिंक इन्सुलिन अँड डेटिमिर अँड डिग्लुडॅक. इन्सुलिन ग्लार्गिन, प्रोटामाइन झिंक इन्सुलिन, डेटिमिर अँड डिग्लुडॅक. ठीक आहे. तर रॅपिड ॲक्टिंगमध्ये येते इन्सुलिन लिस्प्रो, इन्सुलिन ॲस्पार्ट, इन्सुलिन ग्लुलिसाइन. शॉर्ट ॲक्टिंगमध्ये रेग्युलर इन्सुलिन. इंटरमिडिएट ॲक्टिंगमध्ये इन्सुलिन झिंक सस्पेन्शन अँड NPH. अँड लॉंग ॲक्टिंगमध्ये येते इन्सुलिन ग्लार्गिन, प्रोटामाइन झिंक इन्सुलिन, डेटिमिर, डिग्लुडॅक. तर हे झालं इन्सुलिनचं क्लासिफिकेशन. तर इन्सुलिनमध्ये येते रॅपिड ॲक्टिंग, शॉर्ट ॲक्टिंग, इंटरमिडिएट ॲक्टिंग अँड लॉंग ॲक्टिंग. रॅपिड ॲक्टिंगमध्ये येते इन्सुलिन लिस्प्रो, इन्सुलिन ॲस्पार्ट, इन्सुलिन ग्लुलिसाइन. शॉर्ट ॲक्टिंगमध्ये येते रेग्युलर इन्सुलिन. इंटरमिडिएट ॲक्टिंगमध्ये येते इन्सुलिन झिंक सस्पेन्शन अँड न्यूट्रल प्रोटामाइन हेगॅड्रॉन. अँड लॉंग ॲक्टिंगमध्ये येते इन्सुलिन ग्लार्गिन, प्रोटामाइन झिंक इन्सुलिन, डेटिमिर, डिग्लुडॅक. ओके. तर आता यावर कसे क्वेश्चन्स विचारण्यात येतात, आत्तापर्यंत या टॉपिकवर विचारण्यात आलेले सर्व क्वेश्चन्स आपण पाहूया. तर क्वेश्चन नंबर 1, हाऊ मेनी अमिनो ॲसिड्स आर प्रेझेंट इन चेन A अँड चेन B ऑफ इन्सुलिन. हाऊ मेनी अमायनो ॲसिड्स आर प्रेझेंट इन चेन A अँड चेन B ऑफ इन्सुलिन. तर इन्सुलिनमध्ये 2 चेन्स असतात, एक असते चेन A आणि एक असते चेन B. तर चेन A मध्ये असतात 21 अमायनो ॲसिड्स. चेन A मध्ये असते 21 अमायनो ॲसिड्स अँड B मध्ये असतात 30 अमायनो ॲसिड्स. ठीक आहे. आणि चेन A अँड चेन B मध्ये डायसल्फाईड बॉन्ड असतो. चेन A आणि चेन B मध्ये डायसल्फाईड बॉन्ड असतो. चेन A contains 21 amino acids and chain B contains 30 amino acids. Okay, so option B will be your correct answer, 21 and 30. Okay, next question. Insulin is usually given to diabetes patient by which route? Insulin is usually given to diabetes patient by which route? Oral, intravenous, intraspinal, subcutaneous. डायबिटीज पेशंटला इन्सुलिन कोणत्या रूटद्वारे दिलं जाते? तर ते देतात बाय सबक्युटेनियस. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. सबक्युटेनियस रूटनी इन्सुलिन ॲडमिनिस्टर्ड केलं जाते. इन्सुलिनची स्टोरेज कंडिशन काय असते? इन्सुलिनच्या स्टोरेज कंडिशनवर पण अनेकदा प्रश्न विचारला जातो. तर इन्सुलिन इज स्टोर्ड ॲट 2 to 8 डिग्री सेल्सिअस. 2 to 8 डिग्री सेल्सिअस. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट शॉर्ट ॲक्टिंग इन्सुलिन प्रिपरेशन? नॉट ए शॉर्ट ॲक्टिंग इन्सुलिन प्रिपरेशन. इन्सुलिन लिस्प्रो, इन्सुलिन ॲस्पार्ट, ग्लार्गिन इन्सुलिन, नन. यापैकी कोणतं शॉर्ट ॲक्टिंग इन्सुलिन नाही आहे? नॉट ए शॉर्ट ॲक्टिंग इन्सुलिन. तर शॉर्ट ॲक्टिंग, अल्ट्रा शॉर्ट ॲक्टिंग म्हणजेच रॅपिड ॲक्टिंगमध्ये येते लिस्प्रो, ॲस्पार्ट, ग्लुलिसाइन. लिस्प्रो, ॲस्पार्ट, ग्लुलिसाइन हे येते अल्ट्रा शॉर्ट ॲक्टिंग और रॅपिड ॲक्टिंग इन्सुलिनमध्ये. त्यानंतर शॉर्ट ॲक्टिंगमध्ये येते रेग्युलर इन्सुलिन. इंटरमिडिएटमध्ये आपण बघितलं इन्सुलिन झिंक सस्पेन्शन अँड NPH, न्यूट्रल प्रोटामाइन हेगॅड्रॉन. आणि लॉंग ॲक्टिंगमध्ये आपण पाहिलं प्रोटामाइन झिंक इन्सुलिन, डिग्लुडॅक, डेटिमिर, ग्लार्गिन. तर याचं करेक्ट आन्सर येईल ऑप्शन सी, ग्लार्गिन इन्सुलिन. ग्लार्गिन इज ए लॉंग ॲक्टिंग इन्सुलिन. प्रोटामाइन झिंक इन्सुलिन, डिग्लुडॅक, डेटिमिर, ग्लार्गिन आर लॉंग ॲक्टिंग इन्सुलिन. सो ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. ग्लार्गिन इन्सुलिन इज ए long acting insulin and lispro and aspart are short acting or ultra short acting insulin. Lispro, aspart, glulisine.
लिस्प्रो, एस्पार्ट, ग्लूलिसाइन। ठीक है, नेक्स्ट क्वेश्चन, लॉन्ग एक्टिंग इन्सुलिन इज ग्लार्गिन, लिस्प्रो, एस्पार्ट, ग्लूलिसाइन। लॉन्ग एक्टिंग इन्सुलिन, तर आपण पाहिलं लिस्प्रो, एस्पार्ट, ग्लूलिसाइन हे शॉर्ट ॲक्टिंग और अल्ट्रा शॉर्ट ॲक्टिंगमध्ये येतात। लिस्प्रो, एस्पार्ट, ग्लूलिसाइन। सो ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर। ग्लार्गिन इज ए लॉन्ग ॲक्टिंग इन्सुलिन। लॉन्ग ॲक्टिंगमध्ये आपण पाहिलं प्रोटामाइन, झिंक इन्सुलिन, डिग्लूडॅक, डेटिमीर, ग्लार्गिन। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, insulin is polypeptide containing, insulin is polypeptide containing 21 amino acid, 31 amino acid, 41 amino acid, 51 amino acid। तर इन्सुलिनमध्ये किती अमायनो ॲसिड्स असतात? तर आपण फर्स्ट क्वेश्चनमध्ये डिस्कस केलं, इन्सुलिनमध्ये दोन चेन्स असतात, चेन ए आणि चेन बी। तर चेन ए आणि बी डायसल्फाइड बॉन्डने अटॅच असते आणि चेन ए कंटेन्स 21 अमिनो ॲसिड्स अँड चेन बी कंटेन्स 30 अमिनो ॲसिड्स। सो हे टोटल 51 अमिनो ॲसिड्स झाले। सो ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर, 51 अमिनो ॲसिड्स। इन्सुलिन इज पॉलीपेप्टाइड कंटेनिंग 51 अमिनो ॲसिड्स। त्यानंतर आणखी एक प्रश्न विचारला जातो इन्सुलिनवर, हू डिस्कवर्ड इन्सुलिन? हू डिस्कवर्ड इन्सुलिन? तर इन्सुलिन वॉज डिस्कवर्ड इन 1921 बाय बेंटिंग अँड बेस्ट। बेंटिंग अँड बेस्टने इन्सुलिनचा शोध लावला, ओके, इन 1921। And insulin is a polypeptide containing 51 amino acids. Chain A contains 21 amino acids and chain B contains 30 amino acids. Okay, next question. Beta cells of pancreas secretes. तर आपल्या सर्वांना माहिती आहे बीटा सेल्स ऑफ पॅनक्रियास सिक्रेट्स इन्सुलिन। ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर। इन्सुलिन इज सिक्रेटेड बाय बीटा सेल्स ऑफ पॅनक्रियाज। अँड ग्लुकागॉन कशापासून सिक्रेट होते? तर अल्फा सेल्सपासून ग्लुकागॉन अँड बीटा सेल्सपासून इन्सुलिन सिक्रेट होते। ठीक आहे, आणि एक असते डेल्टा सेल। डेल्टा सेल्सपासून सोमॅटोस्टॅटिन सिक्रेट होते, सोमॅटोस्टॅटिन। ओके, नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इन्सुलिन प्रिपरेशन्स हैज़ द लॉन्गेस्ट ड्यूरेशन ऑफ एक्शन? विच वन ऑफ द फॉलोइंग इन्सुलिन प्रिपरेशन हैज़ द लॉन्गेस्ट ड्यूरेशन ऑफ एक्शन? सेमिलॅन्टे, प्रोटामाइन, झिंक इन्सुलिन, लॅन्टे, आयसोफेन। तर लॉन्गेस्ट ड्युरेशन ऑफ ॲक्शन कोणत्या इन्सुलिन प्रिपरेशनचं असते? तर आपण पाहिलं लॉन्गेस्ट ड्युरेशन ऑफ ॲक्शन प्रोटामाइन, झिंक इन्सुलिन। ऑप्शन बी, प्रोटामाइन, झिंक इन्सुलिनचं लॉन्गेस्ट ड्युरेशन ऑफ ॲक्शन असते। लॉन्ग ॲक्टिंगमध्ये कोणते इन्सुलिन येतात? प्रोटामाइन, झिंक इन्सुलिन, डिग्लूडॅक, डेटिमीर अँड इन्सुलिन ग्लार्गिन। प्रोटामाइन, झिंक इन्सुलिन, डिग्लूडॅक, ग्लार्गिन अँड डेटिमीर हे सर्व लॉन्ग ॲक्टिंग इन्सुलिन आहेत। ओके, नेक्स्ट क्वेश्चन, इन डायबिटीज केटोएसिडोसिस विच इन्सुलिन इज गिवन? Which insulin is given in diabetes ketoacidosis? Regular, crystalline zinc insulin, regular insulin, crystalline insulin, zinc insulin। तर डायबिटीज केटोएसिडोसिसमध्ये देतात रेग्युलर क्रिस्टलाइन झिंक इन्सुलिन। ऑप्शन ए, रेग्युलर क्रिस्टलाइन झिंक इन्सुलिन। नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग सेल्स प्रोड्यूस सोमॅटोस्टॅटिन? विच ऑफ द फॉलोइंग सेल्स प्रोड्यूस सोमॅटोस्टॅटिन? तर प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये आपण बघितलं डेल्टा सेल्सपासून सोमॅटोस्टॅटिन सिक्रेट होते। डेल्टा सेल ऑफ पॅनक्रियाज, डेल्टा सेल्स ऑफ पॅनक्रियाज सिक्रेट सोमॅटोस्टॅटिन। ऑप्शन डी। त्यानंतर अल्फा सेल्सपासून ग्लुकागॉन अँड बीटा सेल्सपासून इन्सुलिन। ओके, नेक्स्ट क्वेश्चन, इन्सुलिन रेजिस्टन्स डेव्हलप व्हेन रिक्वायरमेंट ऑफ इन्सुलिन इज मोर दॅन? इन्सुलिन रेजिस्टन्स डेव्हलप व्हेन रिक्वायरमेंट ऑफ इन्सुलिन इज मोर दॅन 200 units per day, 300 units per day, 100 units per day, none of the above। तर इन्सुलिन रेजिस्टन्स कधी डेव्हलप होतो? तर जेव्हा 200 युनिट्स पर डे पेक्षा जास्त इन्सुलिनची रिक्वायरमेंट असेल तर त्याला इन्सुलिन रेजिस्टन्स म्हणतात, 200 युनिट्स पर डे। ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर। इन्सुलिन रेजिस्टन्स डेव्हलप व्हेन रिक्वायरमेंट ऑफ इन्सुलिन इज मोर दॅन 200 युनिट्स पर डे। ओके ओके फ्रेंड्स, तर या व्हिडिओ इतकंच, भेटूया नेक्स्ट व्हिडिओत असेच काही एक्झाम ओरिएंटेड क्वेश्चन्स घेऊन। तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। सी यू इन दी नेक्स्ट व्हिडिओ, टिल देन स्टे हेल्दी, स्टे सेफ अँड टेक केअर। थँक्यू।